माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे। नाशिक सत्र न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला। खोट्या कागदपत्रांच्या आधारे घर लाटल्याचा आरोप नाशिक सत्र न्यायालयाकडून आता स्थगिती देण्यात आलेली आहे शिक्षेला। त्यामुळे आता हा तात्पुरता दिलासा 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय। खोट्या कागदपत्रांच्या आधारे घर लाटल्याचा त्यांच्यावर आरोप होता। श्री माणिकराव कोकाटे यांचं जे शिक्षा होती, शिक्षेचं जे जजमेंट होतं ते जजमेंट आज आपण चॅलेंज केलं, अपील दाखल केलं होतं। मेहरबान सेशन्स कोर्टापुढे ते अपील निघालं। आर्ग्युमेंट्स झाल्यानंतर मेहरबान सेशन्स कोर्टाने अपीलाला सस्पेन्शनची ऑर्डर केलेली आहे। अपील संपेपर्यंत, म्हणजे अपीलाचा फायनल निकाल होईपर्यंत जजमेंट आणि कन्व्हिक्शनची जी ऑर्डर आहे ती सस्पेंड केलेली आहे आणि अपीलाचा निकाल होईपर्यंत दोन्हीही आरोपींना, माणिकरावजी आणि त्यांचे बंधू विजयजी, या दोघांनाही जामिनावर सोडण्याचा हुकूम केलेला आहे। 1 लाख रुपयाचा जामीन मंजूर केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।